अंतराळात रशिया अण्वस्त्र तैनात करणार असल्याचा आरोप होतोय। यावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशिया विरोधात अमेरिका आणि जपाननं प्रस्ताव आणला। तर आपण असं कोणतंही अण्वस्त्र बनवत नसल्याचा दावा रशियानं केलाय। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधला संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय। पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला अफगाणिस्ताननं सडेतोड उत्तर दिलंय। अफगाणिस्ताननं पाकिस्तानी सैन्य दलाच्या चौक्यांना लक्ष्य केलं। इतकंच नाही तर आमच्या नादाला लागू नका अन्यथा परिणाम वाईट होतील असा इशाराच तालिबानी कमांडर अब्दुल हमीद खुरासानीनं पाकिस्तानला दिलाय। इस्रायलनं अल शिफा रुग्णालयावर हल्ला केलाय। या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झालाय। अनेक शरणार्थी याच रुग्णालयात असल्याची माहिती समोर येतेय। इस्रायलनं युद्ध थांबवावं अशी विनंती करूनही इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत। हमास विरोधात इस्रायलनं आक्रमक पवित्रा घेतलाय। गाझा पट्टीत खान युनिस ब्रिगेडचा डेप्युटी बटालियन कमांडर अहमदच्या अड्ड्यावर इस्रायलनं हल्ला केलाय। या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आलाय। इराकच्या डुहोक शहराला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पावसामुळे इथं भयानक पूर आला। या पुरात 2 जण वाहून गेलेत। सर्वत्र पाणीच पाणी असं चित्र पाहायला मिळतंय। रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे। पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत। आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। तसंच पक्षाध्यक्ष पदावरूनही दूर होण्याचा निर्णय घेतलाय। वैयक्तिक आणि राजकीय कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय। लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत। मालवणातील वराड हे त्यांचं मूळ गाव आहे।